डोंगराळे गावातील अत्याचार झालेल्या बालिकेच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि मालेगावमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। मंत्री दादा भुसे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। दादा, दुर्दैवी घटना घडलेली आहे, आपण स्वतः मोर्चात निश्चितपणे ही अतिशय दुःखद्रावक घटना आहे, निर्दयी घटना आहे। या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आपण सरकारमध्ये आहात, आपण आज रस्त्यावर उतरला, विषय सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये नाही आहे, विषय याचा नाही। ज्या पद्धतीने ही दुःखद घटना झालेली आहे त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या सर्व भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत। सरकारवर, गृह विभागावर पुन्हा एकदा टीका होते, अशा घटना सातत्याने कुठल्या ना कुठल्या गावात होतात। अरे थोडंसं या पीडितेचे कुटुंबीय पीडितेचे जी या मुलीचा खून झाला, अत्याचार झालेला आहे, तिचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होते, पण आपण काय पाठपुरावा करणार? निश्चितपणे यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे त्या बालिकेचे कुटुंब, त्या गावाच्या ग्रामस्थांचं आम्ही मागणी केलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालावी, ज्येष्ठ विधितज्ञ या केसच्यासाठी द्यावे, अशा प्रकारची विनंती केलेली आहे। एक धाक बसला जावा, यासाठी लवकरात लवकर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। मला वाटतं की ज्या पद्धतीने अशा दुर्दैवी घटना होत आहेत तर कुठंतरी असल्या निर्ढावलेल्यांना एक धाक असला पाहिजे आणि म्हणून फास्ट ट्रॅकवरनं ह्या केसेस चालवून जर शिक्षा झाली तर त्याचा निश्चितपणे एक चांगला संदेश जाऊ शकणार आहे। हे आहेत मंत्री दादा भुसे, त्यांचं म्हणणं आहे की धाक निर्माण झाला पाहिजे, यासाठी कठोरात कठोर आणि जेवढ्या जलद गतीने शिक्षा आरोपीला होईल तेवढी लवकर झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे देखील केलेली आहे। आता आजच्या मोर्चाची दखल नेमकी काय घेतली जाते? रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, यांनी देखील आता नुकतीच कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की फाशीची शिक्षा दिली जावी, यासाठी आम्ही मागणी करत आहोत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मालेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।